धर्मस्थळ प्रगती 4 जुलै 2025 साधारणतः 1995 ते 2014 19 वर्ष धर्मस्थळ ट्रस्टकडे सफाईगार कर्मचारी सॅनिटेशन वर्कर या पदावर अव्याहतपणे 19 वर्ष कार्यरत असलेला व्यक्ती 2014 साली एका घटनेमुळं कुटुंबासह त्या गावातून पोबारा करतो. 11 वर्ष बाहेर कुठेतरी राहतो. आज ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं मला शंका येते की 11 वर्ष आपला विश्वासू सेवक पळून जातो, कुणालाही न सांगता गाव सोडून जातो. त्यानंतर या ट्रस्टी लोकांना किंवा ज्यांनी हा क्राईम केला आहे त्या XYZ लोकांना मनामध्ये थोडीशी पण भीती वाटली नाही का? ज्यांनी क्राईम केला, ज्यांनी याच्या विश्वासावर प्रेतांची विल्हेवाट याच्याकडून लावून घेतली. स्टोरी तर अशीच आहे. तो स्टोरी अशीच सांगतो, मला फक्त विल्हेवाट लावण्यासाठी माझा उपयोग करून घेतला. त्यांनी स्वतः एवढे अत्याचार केले आणि मी मारून टाकलं आणि मीच पुरलं असं सांगितलेलं नाही आहे. 4 जुलैची जी तक्रार आहे, अगदी योग्य त्या वकिलामार्फत कायदेशीर भाषेत त्याच्या सांगण्यावरून व्यवस्थित टाईप केलेली तक्रार आणि ॲडव्होकेट लोकांनी सोबत जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन जाऊन ही तक्रार तिथे नोंदवली. वकिलांकडे जायचं आणि असा जबाब द्यायचा असं या व्यक्तीला कुठेतरी विचारल्यानंतर योग्य असा सल्ला दिला गेला आणि या सल्ल्याप्रमाणे त्याने वकील गाठले. 4 जुलैला व्यवस्थित टाईप केलेली तक्रार, अर्थात ही तक्रार जेव्हा त्या वकिलांना तो सांगत होता की मला अशा पद्धतीची तक्रार करायची आहे, तेव्हा कोणताही वकील असा एखादा जेव्हा अशील त्याच्याकडे येतो तेव्हा सरकारी दरबारात त्याच्या सहीनिशी तक्रार आणि त्याच्या सपोर्टिंग ॲफिडेविट या सगळ्या गोष्टी तयार करण्याच्या आधी त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच्याकडं काही पुरावे असतील ते पुरावे असे वकील तपासून पाहतात. उगाच मी 100च्या वर स्त्रियांची प्रेतं पुरली आहेत असा कोणी मोघम सांगणारा आला विदाऊट एनी प्रूफ, तर हे वकील तर कसा विश्वास ठेवणार आणि इतर कोणासाठी ते स्वतःचं प्रोफेशन का धोक्यात घालतील? उद्या खोटी कंप्लेंट तुम्ही दिली म्हणून त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते याची जाण त्यांना नक्की असते. त्यामुळं ज्या कोणी या व्यक्तीला सल्ला दिला आहे की रीतसर तुला वकिलांच्या मार्फत पुराव्यानिशी तक्रार द्यावी लागेल. आता मी एखाद्या 100च्या वरती 400पर्यंत स्त्रियांची प्रेतं जंगलामध्ये मी ती दफन केली आहेत असं सांगताना आता पुरावा काय द्यायचा? 11 वर्षानंतर पुरावा काय द्यायचा त्याने? त्याला कोणीही अशी लेखी डेड बॉडी सुपूर्द करण्याइतके कुठले क्राईम करणारे मूर्ख नव्हते. किंवा आत्ता 11 वर्षात नेमका पुरावा काय द्यावा असं त्या सफाईगार कर्मचाऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं पुरावा सदृश असं काहीच नव्हतं.
त्यातून तो त्या गावातनं त्या धर्मस्थळ मंदिरापासून ट्रस्टपासून कुठेतरी दूर एकांतात निघून गेलेला व्यक्ती. त्यामुळं जेव्हा वकिलाच्या माध्यमातनं आपल्याला ही तक्रार द्यायची असं त्यांनी जेव्हा ठरवलं, त्याच्या आदल्या दिवशी तो जंगलात गेला आणि त्याच्या माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी त्यांनी 11, 15, 20 वर्षापूर्वी एखाद्या प्रेताची विल्हेवाट लावलेली जागा शोधून काढली, त्याला आठवणीप्रमाणे तो तिथपर्यंत पोहोचला आणि तिथे खोदकाम करून त्यांनी एक मनुष्याची कवटी बाहेर काढली आणि इतर हाडं आहेत तशीच जमिनीत राहू दिली. आणि मग त्याने विचार केला की आता जर मी ज्या वकिलाकडे जाईन त्या वकिलाने जर पुरावा मागितला तर आपल्याकडे हे असलं पाहिजे सोबत, असं ठरवून त्यांनी एका पिशवीमध्ये ती कवटी घेतली आणि वकिलांचं ऑफिस गाठलं. जेव्हा हे सगळं स्टेटमेंट वकिलाने ऐकलं तेव्हा ते तर चाटच पडले आणि त्यांना हे जाणवलं की आपल्याकडे ही आलेली व्यक्ती आपला अशील, जो आता एक तक्रारदार आणि आरोपी या दोन्ही भूमिकातनं पुढे येऊ इच्छितोय. तेव्हा याची तक्रार शब्दशः त्याच्या शब्दांमध्ये आणि जे काही त्याला आज सांगायचं आहे त्याला लीगल सपोर्ट कसा मिळेल आणि जर आपल्याला हीच तक्रार मॅजिस्ट्रेटसमोर द्यावी लागली जुन्या CRPC 164 जे काही जुने कायदे होते, IPC, CRPC, या सगळ्या बाबींचा पडताळणी करून या वकिलांनी ठरवलं की याचा जबाब नोंदवणे, पोलिसांकडे व्यवस्थित तो देणे, त्याची ॲक्नॉलेजमेंट घेणे आणि नंतर पोलिसांचा पाठपुरावा करणे. जर पोलिसांकडनं काहीच ॲक्शन झाली नाही तर असे विचार वकील अशा तक्रारीच्या बाबतीत आधीच करून ठेवतात. कारण प्रशासनावर असलेला ताणतणाव आणि या क्राईमची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणाची आहे, त्यानंतर मग पोलीस लोकांना काही ठरवण्यासाठी जर काही अवधी लागत असेल, या क्राईममध्ये या वकिलांना समजण्याच्या आधी अजून काही नावं पोलिसांना माहीत होतात का, अशा सगळ्या गोष्टींवर पुढचा प्रोग्रेस अवलंबून असतो हे वकिलांना नक्की माहीत असतं. त्यामुळं या व्यक्तीची रीतसर कंप्लेंट विथ ॲफिडेविट जे काय असेल ते प्रोसिजर फॉलो करत नवीन जो कायदा झाला आहे भारतीय न्याय सुरक्षा कायदा, भारतीय न्यायसंहिता, याच्याप्रमाणे त्यांनी योग्य ते ड्राफ्टिंग केलं आणि या व्यक्तीला घेऊन 4 जुलै रोजी पहिल्यांदा या क्राईमच्या बाबतीत व्यवस्थित टाईप केलेली तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला वकिलांच्या सोबत हा एक्स व्यक्ती पोहोचला. धर्मस्थळ कांडची सुरुवात ही त्या 4 जुलै रोजी झाली असं म्हणायला हरकत नाही. हा कांड नक्की काय आहे, जमिनीखाली किती प्रेतं पुरली या माणसानी, हे तो स्वतः जे काही सांगतोय त्याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये अर्ज सादर झाला. खरं पाहिलं तर 4 जुलैला असा अर्ज आल्यानंतर मोठमोठे अधिकारी या अर्जासाठी एकत्र यायला हवे होते. ताबडतोब याच्यामध्ये काहीतरी हालचाल होणं अभिप्रेत होतं. परंतु 11 जुलैचा दिवस उजाडेपर्यंत या वकिलांना या एक्स व्यक्तीला त्या अर्जामध्ये दिलेल्या पत्त्यावर, दिलेल्या फोन नंबरवर वकिलांच्या कोणत्याही प्रकारे कम्युनिकेशन झालं नाही, कोणताही निरोप पण आला नाही. हे घडल्यानंतर पुन्हा वकिलांच्या सोबत 11 तारखेला या व्यक्तीला पोलिसांकडं जाऊन कळल्यानंतर की अजून काही आम्ही ॲक्शन घेतली नाही, आम्ही आमच्या पद्धतीने लोकल इंटेलिजन्स या बाबतीत काम करत आहेत, त्यांच्याकडून काही निरोप आल्याशिवाय आम्ही पुढे सरकू शकत नाही,
वगैरे वगैरे ओरली या वकिलांसमोर त्या एक्स व्यक्तीला उत्तरं दिली गेली. परिणाम याचा, जे त्या वकिलांनी आधी ठरवलं होतं की जर आपल्याला कंप्लेंट देऊन इथं उपयोग झाला नाही, ॲक्शन झाली नाही, तर आपण न्यायाच्या चौकटीत बसून मॅजिस्ट्रेटकडं हाच जबाब व्यवस्थित पुन्हा याच्याकडनं वदवून घ्यायचा, तिथे जबाब द्यायचा आणि मग मॅजिस्ट्रेट या न्यायाच्या चौकटीत बसून पोलिसांना आदेशित करू शकतील. इट इज लीगल प्रोसिजर. पूर्वीच्या CRPC, IPCमध्ये पण हे सगळं आहे. तेच आता भारतीय न्यायसंहिता 2023 या पुस्तकांमध्ये पण आहे. त्या क्लॉजेसप्रमाणे हे वकील आणि एक्स व्यक्ती तिथल्या लोकल मॅजिस्ट्रेटसमोर हजर झाले, स्वतःहून गेले आणि मग प्रोसिजरप्रमाणे जे काही कायद्याने घालून दिलेली पायवाट आहेत त्याप्रमाणेच कोर्टामध्ये, त्या न्यायालयामध्ये, त्या ABC मॅजिस्ट्रेटसमोर 11 तारखेला या व्यक्तीचा जाब झाला. स्टेटमेंट्स रेकॉर्डेड इन फ्रंट ऑफ मॅजिस्ट्रेट. आणि मग सदरची स्टेटमेंट योग्य त्या आदेशान्वये या पोलिसांकडं पोहोचले. आणि मग 18 जुलैला साधारण काहीतरी हालचाली चालू झाल्या. कर्नाटक सरकारने SIT स्थापन केली. हल्लागुल्ला सुरू झाला. प्रशासन हलू लागलं. इंटिमेशन या वकिलांना पण मिळाली आणि SITची स्थापना झाल्यावर या व्यक्तीला बोलवण्यात आलं. SITने या व्यक्तीला सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याच ताब्यात घेतलं. त्याच्यासोबत त्या जंगलामध्ये गेले. त्यांनी काही स्पॉट दाखवले SITला. त्याप्रमाणे स्पॉट नंबर 1 ते स्पॉट नंबर 13 असे निरनिराळ्या स्पॉटला त्याला जसं त्यांनी स्टेटमेंटमध्ये मेन्शन केलं आहे त्या पद्धतीने स्पॉटचं मार्किंग झालं. आणि मग खोदकामासाठी सुरुवात झाली 29 तारखेला. आता 4 जुलै ते 11 जुलै हे 7 दिवस फुकट गेले. 11 जुलै ते 18 जुलै पुन्हा 7 दिवस तसे पाहिले तर फुकट गेले. आणि नंतर 18 जुलैनंतर 29 जुलै उजाडला ॲक्च्युअली खोदकाम सुरू व्हायला. आता ह्या एक्स व्यक्तींनी या वकिलांना पण सांगितलं की जरी मी 11 वर्षानंतर जेव्हा एक खोपडी आणायला गेलो, माझ्या डोक्यात विचार आला की एक काहीतरी पुरावा आपल्याकडं पाहिजे, अन्यथा आपल्या शब्दांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, आपल्याला वेडं समजून हाकलून देतील आणि मग त्या जमिनीत गाडले गेलेल्या ज्या काही स्त्रिया मुली आहेत त्यांना न्याय देण्याचं मी जे ठरवतो आहे त्यांचा आकांत जो मला झोपू देत नाही 11 वर्ष, याच्यामध्ये मला यश मिळणार नाही हे ठरवून त्यांनी ज्या ठिकाणावरून खोपडी काढली त्या ठिकाणाच्या आसपास तो जेव्हा SIT बरोबर गेला तेव्हा त्याने सांगितलं की या 11 वर्षामध्ये मी पहिल्यांदा या जंगलात आलो आहे 4 जुलैच्या आधी, ज्यावेळेस मी ठरवलं की आता इथून मला पुरावा घ्यायचा आहे आणि मग अर्ज करायचा आहे, त्यावेळेस मला दिसून आलं की इथली परिस्थिती 11 वर्षात थोडीफार बदलली आहे. काही झाडं तेव्हा छोटी होती ती मोठी झाली आहेत, परंतु जंगल असल्याकारणाने त्या जंगलातली जी जमीन आहे त्याच्यामध्ये फारसा काही बदल घडलेला नाही आहे. त्यामुळं मला आठवणीप्रमाणे मी ते स्पॉट सांगू शकतो, हा मला आत्मविश्वास आहे. असं जेव्हा त्यांनी प्रकर्षाने सांगितलं SITला तेव्हाच त्या खोदकामाच्या सगळ्या 13 साईट्स 13 साईट्सला 13 जागांवरती मार्किंग करून खोदकाम सुरू केलं. पहिल्या 6 साईट्स जे काय थोडंफार मिळालं ते मागच्या व्हिडिओत मी सांगितलं आहे. आत्ता डेव्हलपमेंट अशी आहे की 13 नंबरची साईट खोदकाम होईल असं वाटत होतं, परंतु आत्ता एक बातमी बाहेर येते आहे की 13 नंबर साईटच्या जवळ त्या गावामध्ये विजेचा पुरवठा करणारा एक मोठा ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मर त्या साईटवर असल्याकारणाने
त्या ठिकाणी खोदकाम करणं, पोकलेन वगैरे घेऊन जाणं, JCB घेऊन जाणं हे थोडंसं रिस्की आहे असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं आता SITकडनं प्रयत्न असे चालू आहेत की त्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुसरीकडे एक ट्रान्सफॉर्मर तयार करायचा, जो या खोदकामाला अडथळा निर्माण करणार नाही. कारण पाऊस पाण्याचे दिवस तो ट्रान्सफॉर्मर बंद करून चालणार नाही आहे. पूर्ण गावाला अंधारात ठेवून हे काम करता येणार नाही. म्हणून अल्टरनेटिव्ह ॲडजस्टमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मर ही सर्वात आधी करावी लागणारी गोष्ट आहे. त्याच्यानंतर ग्राउंड पिनट्रेटिंग रडार हे वापरायचं सुद्धा ठरतं आहे आणि ते मशीन ॲवेलेबल करण्यासाठी SIT प्रयत्नशील आहे असंही समजते. आता जेव्हा दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची एका दुसऱ्या जागी जेव्हा व्यवस्था निर्माण केली जाईल आणि गावातली वीज अव्याहतपणे चालू राहून लोकांना कोणतीही अडचण येणार नाही, गाव अंधारात राहणार नाही, हे जेव्हा सगळी तयारी होईल त्यानंतर ही साईट नंबर 13 इथं खोदकाम सुरू होईल. त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या 13 नंबर साईटला 20 फूट खोलीवरती त्यांनी अनेक मृतदेह दफन केले आहेत. देर इज डेफिनेटली मास बरियल ॲट द साईट नंबर 13 असं तो स्पष्टपणे सांगतो आहे. त्यामुळं हे नक्की करावं लागणार आहे. त्यानंतर ही बातमी जशी पोलिसांनी पण पसरवली बाय वे ऑफ ईमेल, व्हॉट्सअप, की अजून कोणाला काही तक्रार असेल तर त्यांनी यावं. त्यानंतर काही साक्षीदार आलेले आहेत. त्यांच्या सांगण्यातून सुद्धा काही मुलींना दफन केल्याचं वक्तव्य ते करतायत. अर्थात या सगळ्या सिक्रेट गोष्टी ठेवल्या गेलेल्या आहेत कारण त्यांच्याही जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. आज हा एक व्यक्ती SITने ताब्यात घेतला आहे आणि त्याच्या पूर्ण सुरक्षेची जबाबदारी SITवर आहे. त्यामुळं SIT ज्या इमारतीमध्ये हे सगळे अधिकारी जिथून कामकाज बघत आहेत त्या जागेला, त्या इमारतीला पोलीस स्टेशनमध्ये तब्दील करण्यात यावं अशी SITने विनंती केली. कर्नाटक सरकारने ती विनंती मान्य केली. त्यामुळं आता SITला काहीही अर्ज देण्यासाठी किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनला जाणं अशा गोष्टी त्यांच्या टळलेल्या आहेत. एकाच छताखाली आता SIT सगळा कारभार बघू शकते कारण त्यांची व्यवस्था जिथं केली आहे त्या इमारतीला पोलीस स्टेशनचा दर्जा कर्नाटक सरकारने दिलेला आहे. असा जेव्हा दर्जा दिला जातो तेव्हा पोलीस स्टेशनप्रमाणेच तिथं सिनियर इन्स्पेक्टर्स वगैरे त्यांचा स्टाफ जे काही त्या नियमावलीस अनुसरून असतं, एका पोलीस स्टेशनला अलॉटेड स्टाफ किती द्यायचा असतो त्या पद्धतीप्रमाणे त्या पोलीस स्टेशनमध्ये काही नेमणुका पण झाल्यात. त्यामुळं आता तसं पाहिलं तर थोडं काम सुकर झालेलं आहे. या एक्स व्यक्तीला त्या पोलीस स्टेशनतर्फेच आता SIT टाईट सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकते आणि त्याच्या जीवाला कुठूनही धोका होणार नाही याच्यासाठी थोडी बळकटी मिळाल्यात जमा आहे. आता आपण फक्त लक्ष ठेवायचं आहे की 13 नंबर साईट कधी खोदली जाते, ग्राउंड पिनट्रेटिंग रडार कधी SITच्या ताब्यात मिळत आहेत आणि पाऊस पाण्याचं वातावरण थोडंसं कधी निवळतं आहे जेणेकरून या कामामध्ये थोडासा गती निर्माण होऊन जे काही रिझल्ट्स बाहेर यायचे ते लवकर बाहेर येऊन ते जे लोक गाडले गेले आहेत, त्या ज्या आपल्या आया बहिणी आज जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत, ज्यांचे आज हाडांचे सापळेसुद्धा मिळतील का नाही इतकी वर्षेमध्ये गेलेली आहेत, त्यांना कुठेतरी थोडासा न्याय मिळण्याची एक छोटीशी दिव्याची ज्योत दिसू लागली आहे. ती लवकर दिसेल आणि नक्की त्यांना न्याय मिळेल अशा आपण अपेक्षा बाळगायच्या. 13 नंबर साईट खोदून झाल्यावर त्यामध्ये काय निष्पन्न होतं आहे त्याच्यानंतर कदाचित पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे. कारण जर तिथे फक्त 15-20 सापडल्या आणि जर एक्स व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी 100च्या वर प्रेतं दफन केली असतील तर सगळं जंगल पिंजून काढावं लागेल. त्याला जसं आठवेल तसा तो नेईल त्या स्पॉटवर
खोदकाम करावं लागणार आहे. आणि म्हणूनच ग्राउंड पिनट्रेटिंग रडार जर मिळाली मशीन्स, तर आपल्याला त्या मशीनच्याद्वारे ज्या ज्या ठिकाणी सिग्नल मिळतो तिथे पण खोदकाम करता येईल. फक्त ह्याच्या वक्तव्यावर अवलंबून न राहता हा दाखवेल तेवढ्याच साईट न खोदता आपल्याला व्यापक प्रमाणामध्ये SIT खोदकाम करताना दिसू लागेल असं मला तरी वाटतं. आज जरी ग्राउंड पिनट्रेटिंग रडार तिथे कुठे उपलब्ध नसतील, तरी आत्ता बातमी येते की त्याची उपलब्धता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर जे काही विटनेसेस आलेले आहेत, एक जयंती नावाचा व्यक्ती आलेला आहे, त्याच्या घरातली 2 स्त्रिया गायब झालेलं तो सांगतोय आणि त्याने काही पुरावे पण दिलेत, त्या कधी गेल्या वगैरे वगैरे. अशा पद्धतीने तसे पाहिले तर बरेचसे साक्षीदार आलेले आहेत. आता जेव्हा पोलीस स्टेशनचा दर्जा त्या एकाच इमारतीला मिळतो, तिथं राहून काम करणाऱ्या लोकांना तो एक चांगला भाग निर्माण झाला आहे, जेणेकरून जे कोणी विटनेसेस येतील त्यांच्या स्टेटमेंट तिथं रेकॉर्ड होतील. सिक्रेसी मेंटेन करणं शक्य होणार आहे. ज्या ज्या विटनेसला सुरक्षा द्यावी असं गरज निर्माण होती असं वाटतं आहे, त्यांना सुरक्षा पुरवणं पण सोपं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी आता घडतील. कोणावर काही FIR लॉन्च करायचे असतील तर तिथं तो FIR घेणारा अधिकारी, FIR दाखल करणारा, तयार करणारे कर्मचारी तिथं अवेलेबल असणार आहेत. कुठेही SITच्या लोकांना पळापळ करावी लागणार नाही. ही एक अतिशय चांगली कर्नाटक सरकारची मूव असंच मी मानतो. कारण क्राईमची व्याप्ती जर पाहिली तर अशा सगळ्या या व्यवस्था फास्ट होणं गरजेचं असतं, ज्याचा त्या इन्व्हेस्टिगेशनला परिणाम चांगला दिसतो, चांगला बदल घडतो आणि गती वाढते, हे निश्चित. चला मित्रांनो, अपेक्षा करूयात थोड्याच दिवसात जे काय आहे ते खोदकाम संपेल. 13 नंबर साईट खोदली जाईल आणि त्याच्यामध्ये जर त्याच्या सांगण्याप्रमाणे मास बरियल असेल तर तिथे 20 ते 25 तरी कंकाल मिळतील असं बोललं जातं आहे. या 20-25 लोकांच्या बाबतीत कोण कधी हरवलं, कधीपासनं कोणत्या मुली बायका बेपत्ता आहेत, अशा आलेल्या अर्जांची छाननी करून त्याचा फोरेन्सिक अहवाल मागवला जाईल. आता हे सगळे इतके जर मास बरियल केलं असेल तर काय म्हणजे ती हाडं फोरेन्सिकला सुद्धा खूप डोक्याला ताप आहे. कशा कशा पद्धतीने त्याचं विश्लेषण होणार आहे याची कल्पना सामान्य माणसं करू शकणार नाहीत. पण ज्यांना थोडंफार नॉलेज आहे त्या लोकांना याची व्याप्ती कळेल. आशा करूयात जे कोणी या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काम करत आहेत, रात्रंदिवस झटत आहेत, त्यांना योग्य ती ताकद मिळो, योग्य ती त्यांना दिशा मिळो आणि अर्थात त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनला गव्हर्नमेंटकडनं पूर्णपणे पाठिंबा मिळो आणि या क्राईमच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचं त्यांना धारिष्ट्य मिळो, याच मी प्रार्थना करतो. त्या एक्स व्यक्तीने जे काही ठरवलं आहे, या सगळ्या दफन केलेल्या स्त्रियांना न्याय मिळवून द्यायचं हे जे त्याने ठरवलं आहे मरण्याच्या आधी, असं त्याचं वक्तव्य आहे. त्यामुळं एक चांगला विचार त्याच्या डोक्यात उशिरा का होईना आला आहे. अर्थात त्याने जर पहिल्या दुसऱ्या वेळेस बोंब मारली असती तर कदाचित या पुढच्या जेवढ्या म्हणून तो सांगतो आहे 400, या पुढच्या 398 बायका वाचल्या असत्या असं मला राहून राहून वाटतं. आता जर आणि तरला काहीही महत्त्व नाही आहे. फक्त जी हाडं बाहेर निघतील ती त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांकडे कशी सुपूर्त होतील आफ्टर DNA एक्झामिनेशन ऑफ दॅट फॅमिली मेंबर आणि हाडांचा फोरेन्सिक अहवाल, या सगळ्या गोष्टींनंतर त्यांना जे काही त्यांच्या धर्माप्रमाणे विधी, जाती धर्माप्रमाणे विधी होतील त्या हाडांच्या तुकड्यांवर, तो खरा त्यांना थोडा तरी आध्यात्मिकरित्या न्याय मिळाला असं मी म्हणतो. आणि केसमध्ये नंतर मग त्यांना जे काही केस लॉन्च झाल्यावर मिळेल तो न्याय मिळेलच. तुर्तास या प्रगतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात याच धर्मस्थळबद्दल अजून काही माहिती घेऊन. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल.